सानपाडा परिसरात वारंवार होणारी वीज खंडिती आणि वाढीव वीज बिलांच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नगरसेविका शैला पाटील यांच्या पुढाकारानं गावदेवी मंदिर परिसरात नागरिक आणि महावितरण अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला महावितरणचे अधिकारी, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी वारंवार होणारी वीज खंडिती, तक्रारींच्या निवारणास होणारा विलंब तसेच वाढीव वीज बिलांबाबतच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत उपमहापौर दशरथ भगत यांनी महावितरण अधिकाऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच ज्या ग्राहकांना अवाजवी वीज बिले आली आहेत त्यांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन तात्काळ निपटारा करण्यास सांगितले. नगरसेविका शैला पाटील यांनी सांगितले की अनेकदा महावितरण अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क होत नसल्यानं नागरिकांना थेट कार्यालयात जावे लागते. त्यानंतरही कर्मचारी घटनास्थळी पोहोचून समस्या सोडवण्यास विलंब होत असल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे वीज खंडितीच्या तक्रारींवर जलद प्रतिसाद देणारी प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केले. शैला पाटील यांनी यापूर्वी केलेल्या पाठपुराव्यानंतर काही कामे पूर्ण झाली असली तरी अद्याप अनेक कामे प्रलंबित असल्याचं सांगत ती लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी महावितरणकडे केली. बैठकीत उपस्थित नागरिकांनीही वीज पुरवठा व्यवस्थेत सुधारणा आणि तक्रारींच्या तातडीनं निवारणाची मागणी केली. नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. नगरसेविका पाटील, नगरसेवक ठाकूर आणि नागरिक आणि एमईसीबीचे अधिकारी या ठिकाणी लाईट समस्या सूचना या संदर्भामध्ये बहुसंख्येने नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. विशेष करून विद्युतचा सगळं विद्युत हा ग्राहक आहे तो तसा नागरिक नसतो. या ठिकाणी जो उन्हाळा चालू आहे किंवा बाकी ठिकाणी आदर्श दिवशी देखील लाईट जात असतो. लाईट गेल्यानंतर लाईट ठीक आहे गेल्या तर लवकर आली पाहिजे, पण नागरिकांच्या ह्या सूचना आहेत, वारंवार तक्रारी देखील आहेत. विशेष ग्राहकांच्या तक्रारी आहेत, म्हणजे विद्युत ग्राहकांच्या तक्रारी होत्या की सानपाडा गावामध्ये आणि सानपाडा परिसरामध्ये लाईट सतत जात आहे आणि गेल्यानंतर लाईट लवकर येत नाही. त्याचप्रमाणे विविध गोष्टी आहेत त्या खुल्या आहेत. केबल्स जुन्या झालेल्या आहेत, अनेक केबलचा मार लागलेला आहे, त्यामुळे ते केबल डॅमेज झालेले आहे. दोन्ही नगरसेविकांसह नगरसेवक या ठिकाणी मागणी आहे की बाबा ह्या ज्या विद्युत जो खंडित होतो हा विद्युत खंडित होतो, जर काही तांत्रिक कारणात खंडित झाला असेल तर ताबडतोब त्या ठिकाणी ग्राहकांच्या सूचना आहेत. आम्ही यांना एमईसीबीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जो विद्युत ग्राहक आहे त्याला कुठल्याच प्रकारचा त्रास होता कामा नाही. जर लाईट गेली तर लवकर आली पाहिजे, रात्री देखील लाईट गेली तर ती आली पाहिजे, कर्मचारी उपलब्ध पाहिजे, साधन साहित्य उपलब्ध पाहिजे असं या ठिकाणी त्यांना आदेश दिले. एमईसीबीकडे जे काही कर्मचारी पाहिजे ते कर्मचारी कमी आहे आणि म्हणून ग्राहकांनी सांगितलं की रात्री असो का अपरात्री असो कर्मचारी पाहिजे. आज या ठिकाणी कर्मचाऱ्याची आपूर्ती देते त्यांचा प्रश्न आहे. या ठिकाणी ग्राहकांची मागणी आहे की कर्मचारी पूर्ण वेळ कर्मचारी पाहिजे आणि जे मुबलक कर्मचारी पाहिजे आणि जी गरज आहे तेवढी कर्मचारी पाहिजे. त्या ठिकाणी नागरिकांची प्रभागामध्ये सर्व नागरिकांचे आमच्या ग्रामस्थाचे कंप्लेंट्स यायचे की रात्री अपरात्री लाईट वगैरे कनेक्शन कट व्हायचं आणि आपण जर MSCB ऑफिसमध्ये फोन लावला तर त्यांचं इवन फोन पण लागायचं नाही, हे तक्रारी होते. आणि केबल वायर जॉईंट असल्यामुळे किंवा केबल वायरची दुरवस्था असल्यामुळे वारंवार ते ट्रिप म्हणजे कनेक्शन ट्रिप झाल्याने ते लाईट जातो आणि लाईट चालू होण्यासाठी कमीत कमी 1 तास 1.5 तासचं जे अंतर लागतो. आत्ता जे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जे 1 तासाचं जे लाईट बंद असणं म्हणजे खूपच म्हणजे त्रासदायक आहे. म्हणून जास्त आमच्या ग्रामस्थांनी इकडचे लोक भरपूर त्रासमध्ये होते आणि बऱ्याच आमच्या ग्रामस्थ गावकीमध्ये लाईट बॉक्स जे आहेत
त्याच्या दुरावस्था झालेल्या आहेत, काही कोपन्स आहेत, ते मी निर्देशनात आणलं होता. आमचे MSEBचे अधिकारी सूर्यवंशी साहेब, त्यांचा मी दौरा पूर्ण गावात घेतला होता. त्या हिशोबाने त्यांनी 2-3 माझे कामं खूप छान पण पद्धतीने केले आहेत. त्यांना म्हणजे अजून माझं म्हणजे निवेदन आहे की लवकरात लवकर आमच्या म्हणजे गावामध्ये जे पण किंवा सेक्टरमध्ये जे DPचे किंवा मीटर लाईट बॉक्सचे जे दुरावस्था झालेले आहेत त्यांना रिपेअर करून देणे. आणि आज मीटिंग लावण्याचा संदर्भ म्हणजे आमचे उपमहापौर दशरथजी भगत यांना मी निवेदन घेऊन गेलेली. तर त्यांचा आणि माझ्यामध्ये चर्चा झाली असताना उपमहापौर साहेबांनी म्हणजे तत्काळ म्हणजे बैठक लावण्यात लावली. आमच्या पूर्ण ग्रामस्थ आणि प्रभागाचे सगळ्या सेक्टरमधले लोकांना आम्ही इकडे बोलवलं होतं आणि त्यांच्या समस्या सगळे जाणून घेतले. आणि MSEBचे उपअभियंता सूर्यवंशी साहेब या दोघंसुद्धा आलेले होते. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांनी बऱ्याच म्हणजे सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि उपमहापौर साहेबांनीसुद्धा पूर्ण ग्रामस्थांना म्हणजे निवारण केलेलं आहे. आमचे उपमहापौर यांनीसुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं. ग्रामस्थांनासुद्धा सांगितलं की हे प्रॉब्लेम MSEBच्या लवकरात लवकर आपल्या सॉल्व करण्यात येईल. आणि अधिकारी जे वर्ग होते त्यांनासुद्धा निर्देश दिलेले आहेत की लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व व्हायला पाहिजे. आणि जे मीटरचे बिल वगैरे जास्त प्रमाणात येते त्याबद्दल पण तक्रारी भरपूर होते. जे स्मार्ट मीटर वगैरे लावण्यात येत आहेत त्याबद्दल म्हणजे लोकांना त्याची माहिती नाही आहे. तर आम्हाला म्हणजे MSEBवाल्यांना म्हणजे सांगण्यात आहे की तुम्ही जनजागृती करा, लोकांना त्याच्याबद्दल माहिती द्या. म्हणजे भरपूर म्हणजे लोक पॅनिक झालेले आहेत. जे डिजिटल मीटर जे लावण्यात येत आहेत त्यांचे मीटर बिल वाढले जातील या भीती लोकांमध्ये आहे. तर त्याचं म्हणजे MSEB लोकांनी प्रत्येक जनतेला म्हणजे जागरूक करून द्यावा की बाबा हा मीटर कशा संदर्भात लावण्यात येत आहे, काय याचा फायदा आहे, काय तोटा आहे, हे सगळ्यांनी त्यांनी सांगून द्यावा. हे चर्चा झाली.